कारण मंडळी आपल्याकडे 8 ते 10 पाहुणे येणार असतील तर आपण स्वयंपाक किती प्रमाणात करायचा, कसा करायचा, टाईम मॅनेजमेंट कशी करायची, म्हणजे कमीत कमी वेळात आपला चविष्ट असा स्वयंपाक कसा होईल ते आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय. कारण आपल्याला एका वेळेस एक रेसिपी नसते तेव्हा करायची, आपल्याला 2-3 रेसिपी सगळ्याच रेसिपींना सुरुवात करायची असेल तर ते कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या. त्याशिवाय 8 ते 10 लोकांसाठी लागणारं जे साहित्य किंवा प्रमाण आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि मी काय काय केलं आहे तर गुलाबजाम केले आहेत, पनीर मसाला केला आहे, पापड तळले, वरण भात, त्यानंतर पोळी आणि गुलाबजाम केले. गुलाबजाम मात्र खव्याचे केलेले आहेत. खव्याचे गुलाबजाम अर्धा किलो खवा घेतला, अगदी पुरेसे गुलाबजाम झाले होते, म्हणजे अगदी थोडेसे उरले सुद्धा. तर अर्धा किलो खवा घेतला, याला साधारण 1 वाटी 1 ते 1 वाटी मैदा लागतो. मैदा पूर्ण घालायचं नाही, पाऊण वाटी घालायचं, पण मळून बघायचं. अगदी व्यवस्थित तळला गेला गुलाबजाम तर मैदा घालायची गरज नसते. काही खव्यांना मैदा जास्त लागतो, काहींना कमी लागतो, तर त्या प्रमाणात घालायचं. अर्धा किलो जर तुमचा खवा असेल त्याला तुम्हाला अर्धाच किलो साखर लागते. एक चिपचिपा त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि गुलाबजाम तळायला घेताना लक्षात ठेवायचं आहे कढईमध्ये तेल किंवा तूप याचं जे प्रमाण असेल ते जरा जास्तच घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही जर कमी प्रमाणात तेल तूप जर कढईत असेल तर गुलाबजाम काय होतात, तळाला बसतात आणि मग त्यांचा आकार चपटा होतो. जर यामध्ये तुमचं मैद्याचं प्रमाण कमी झालं तर ते फुटायला लागतात, जास्त झालं तर कडक होतं, आतपर्यंत तुमचा पाक मुरत नाही. त्यामुळे गुलाबजाम मात्र करताना ह्या सगळ्या लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला त्याची परफेक्ट रेसिपी हवी असल्यास आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, तर तुम्ही ती नक्की जाऊन बघा. आणि बघा आता आपण गुलाबजाम मस्त तळून घेतले, कसे मस्त गोल गरगरीत झाले. त्यानंतर ते पाकात घातले. गुलाबजाम आधी करायचं कारण हे की गुलाबजाम आपले काय होतात लवकर मुरतात, म्हणजे ते मुरले पाहिजे व्यवस्थित, तर त्यासाठी. आता गुलाबजाम तुम्हाला दाखवते, आत फुटल्या तर एकही नाही आहे. त्यानंतर बघा कसे मस्त ज्युसी झाले, सॉगी झालेले नाही आहे, कडक तर बिलकुल झाले नाही, आतपर्यंत पाक मुरलेला आहे. तर गुलाबजाम आपले जेव्हा होत होते तेव्हाच मी कांदा भाजायला ठेवला होता. म्हणजे जेव्हा मी गुलाबजाम तळत होते एका बाजूनी तोपर्यंतच कांदा भाजायला ठेवला होता, कारण कांद्याला पूर्ण वेळ हलवायची गरज, म्हणजे पूर्ण वेळ परतायची गरज राहत नाही, मध्ये मध्ये परतायचे. तसंही नॉनस्टिक घेतलं आहे, गॅसची पॉवर कमी केली आणि कांदा घेतला. आता कांदे किती घेतले तर 300-350 ग्रॅम कांदे घेतलेले आहेत मी. थोडंसं तेल घालायचं, मीठ घालायचं आणि कांदा परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा परततानाच तुम्ही समजा गुलाबजाम झाले असतील तोपर्यंत तुम्ही तुमचे टोमॅटो कापून घेऊ शकतात. तर जेवढा कांदा घेतला तेवढेच टोमॅटो घेतले. एक 300-350 मोठे मोठे 3 टोमॅटो घेतलेले आहेत. लसूण निवडून ठेवला होता. आलं आपल्याला आपण त्याची साल काढून घेऊ आणि चिरून घेऊ. आल्याला भाजायची बिलकुलसुद्धा गरज नसते. तर कांदा आपला छान नरम झाला की त्यामध्ये आपण लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत, त्याही परतून घ्यायच्या व्यवस्थित. आणि कांदा आपल्याला थोडासा त्याचा रंग बदलला की आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे टोमॅटो. तर टोमॅटो घातल्यावर आपण त्यावर अजून थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि चिमूटभर घालायचं आहे आपल्याला. साखरसुद्धा घालून घ्यायची, त्याने काय होतं की त्याचा रंग छान राहतो. त्याच्यामुळे आपण आता हा छानपैकी आपण परतून घेऊया टोमॅटो, कांदा आणि लसूण मसाला. आता भाजी आपल्याला जरा जास्त प्रमाणात करायची, कारण अर्धा किलो पनीर वापरतो आहे आणि 8 ते 10 लोक आहे. त्यामुळे मी व्हाईट ग्रेव्ही जी ना ती वेगळी केली. हे वेगळं करायचं कारण हे कारण एक तर जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण करू शकतो. आणि दुसरं असं की यामुळे काय होतं, क्रीमी टेक्स्चर छान येतं, भाजीला घट्टपणा दाटसरपणा छान येतो. त्यामुळे 2 चमचे आपण मगजबी आणि 10 ते 15 आपण काजू घेतले आणि मस्त उकळी येऊ द्यायची त्याला छानपैकी. त्यातलं असं मळकट असं सगळं पाणी असं निघून जातं. पाणी काढून टाकायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे. आणि या मसाल्यामध्ये 2 ते 3 बेडगी मिरच्या घातल्या जेणेकरून रंगही छान येईल भाजीला. आता याच्यामध्ये नवीन थंड पाणी घालायचं आहे आणि मस्त जेवढं बारीक होईल तुमच्या मिक्सरला तेवढं बारीक करायचं आहे, कारण जेवढं बारीक होईल ना तेवढं त्याला मस्त असं क्रीमी छान टेक्स्चर येतं. तर आता हे जेवढं असेल ना त्याच्या तिप्पट पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे हे दाटसर होईल. मात्र आता इथे मात्र लक्षात ठेवायचं 1-2 मिनिटातच हे काम होतं. इथे मात्र आपण दुसरं काम करायचं आणि कंटिन्युअसली आपल्याला याला हलवत राहायचं आहे, नाहीतर काय होईल हे तळाला चिटकेल. हे झालं आहे माझं. आता मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलं, त्यामध्ये खडे मसाले घातले, त्यामध्ये घातला आहे आपला कांदा लसूण मसाला, जो कांदा टोमॅटो मसाला. आता हा छान परतून घ्यायचा जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. आता ही अर्धा किलो पनीरची भाजी अगदी पुरेशी झाली. तर आता पनीर जे आणले मी डेअरीमधलं फ्रेश पनीर आणलं होतं आणि दुसरं म्हणजे त्याचे मोठे तुकडे होते. तर मी काय केलं, त्याला असंच परतून घेतलं. आता तुम्ही म्हणाल असं का परतून घेतलं, एक तर पनीर परतलं नाही तरी चालतं, परंतु असं परतून घेतलं तर काय होतं, बाहेरून त्याला छान रंग येतो, टेक्स्चर येतं आणि आतून छान नरम राहतात. आणि पनीर जर परतले नाही तर बऱ्याच वेळा त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला मोठे तुकडे छान परतून घेतलेले आहे. आता बघा आपल्या भाजीनी मस्तपैकी तेल सोडलेलं दिसतंय तुम्हाला, मस्त तेल सुटलं. यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे. यामध्ये आपण लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला किंवा किचन किंग मसाला यापैकी कुठलाही मसाला वापरला तरी चालेल. हे पण छान परतून घ्यायचं. यामध्ये आपण मिक्सर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे.
व्हाईट ग्रेव्ही घालायची, जी केली तेवढी पूर्ण घालायची आहे, कारण भाजीला तेवढी पूर्ण हवी आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. भाजी तयार झाली की त्यावरती तडका टाकायचा आहे, कारण आपण हॉटेल स्टाईल भाजी करतो आहे म्हणून. वरतून जिरं आणि लाल मिरचीचा मस्त तडका टाकलेला आहे, त्यामुळे भाजीला एक मस्त खमंगपणा येतो, सुंदर सुवास येतो. तर भाजी तयार आहे. आता एवढ्या लोकांसाठी आता ही भाजी असल्यावर वरण थोडं कमी लागतं, त्यामुळे 1 वाटी शुगर भरून वरण केलेलं आहे मी. यामध्येच आपण थोडा हिंग घालायचा आहे, हळद घालायची आहे, चमचाभर तेल म्हणजे थोडंसं तेल घालायचं आहे आणि जिरं पण घालून घ्यायचं आहे. त्यानंतर एक टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो मी नंतर घालते, पण इथंच टोमॅटो घालता आज, कारण जराशी घाई झालेली आहे मला. तर टोमॅटो घालून घेऊया आपण आणि मस्त कुकरला 3 शिट्ट्या काढू, म्हणजे आपलं वरण अगदी व्यवस्थित तयार होईल. आता आपलं हे मध्ये होत असतानाच मी काय केली होती, मध्ये कढी केली. त्याचा करण्याचा व्हिडिओ राहिला आहे. तो कढी अर्धा लिटर ताक आणि त्यामध्ये थोडंसं पाणी, असं म्हणजे तेवढी कढी झाली. संध्याकाळच्या वेळेस कढी जराशी कमी लागते, तर कढी झालेली आहे. तांदूळ धुवून ठेवले होते मध्ये मी, बासमती चावल आहे, त्यामुळे पाण्यामध्ये थोडंसं मी मीठ आणि तूप घातलं आहे आणि मस्त एक उकळी आली की गॅस कमी करायचा, की आपला पटकन असा भात शिजत होतो. दाणा दाणा मस्त मोकळा झालेला आहे. भात तयार झाला आहे, कढी तयार झाली आहे. आता वरण बघा मस्तपैकी शिजलेलं आहे आपलं वरण, अगदी मऊ मस्त डाळ शिजलेली आहे. आता काय करायचं, हिला आपण छानपैकी घोटून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्याला इथे मीठ टाकलेलं नव्हतं. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे, गरमच पाणी घालायचं आहे आणि अगदी चण्याच्या डाळी एवढा गूळ पण घालून घ्यायचा आहे. थोडासा इथे आपण एक तर गरम मसाला घाला किंवा गोडा मसाला घाला आणि याला छान उकळी येऊ द्या. उकळी येईपर्यंत वरतून आपल्याला फोडणी घालायची. यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मिरची याची फोडणी घालायची आणि एकत्र करून घ्यायचं, की आपलं वरण तयार होतं. वरतून कोथिंबीर पेरली, आता वरण पण तयार झालं आहे. पापड तळून घेतले आणि पोळ्या किती करायचं, तर मानशी साधारण मध्यम आकाराच्या किंवा छोट्या आकाराच्या 3 पोळ्या अगदी पुरेशा होतात. तर अशा पोळ्या करून घेतल्या आणि नंतर सगळ्या शेवटी सॅलड केलं. असा हा मी माझा पूर्ण स्वयंपाक केला. तुम्हाला कसंही वाटलं माझा, तर ते नक्की सांगा. टाईम मॅनेजमेंट आवडली असेल तर नक्की